नमस्कार. लोकसत्ता यशस्वी भवमध्ये मी नीलिमा किराणे तुमचं स्वागत करते. मित्रहो, चक दे इंडिया हा सिनेमा तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल. त्याच्यामध्ये आपली भारताची टीम एक एक मॅच जिंकत जाते आणि प्रत्येक मॅचच्या आधी कोच शाहरुख खान मुलींना काही ना काहीतरी टिप्स देत असतो. शेवटच्या मॅचच्या वेळेस मात्र तो त्यांना म्हणतो की या मॅचला मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही आहे कसं खेळायचं ते. मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे की ही 70 मिनिटं तुमच्या आयुष्यात पुन्हा कधीही येणार नाही आहेत. त्यामुळे ते लक्षात ठेवून तुम्हाला जे सगळ्यात उत्तम वाटेल, 100% तुमचा जो परफॉर्मन्स असेल तो तुम्ही तुमच्या मनाने द्या. मित्रांनो, मला वाटतं की आत्ता 10वीच्या परीक्षेला जे साधारण 60 दिवस राहिलेत ना, तेव्हा तुमचीसुद्धा अवस्था तशीच आहे. आत्तापर्यंत काही जणांनी खूप अभ्यास केला असेल, त्यांना आता पुष्कळसं येत असेल, तर त्यांच्यासाठी हे 60 दिवस म्हणजे जे काही येत आहे त्याला अजून नेमकं करायचं, टोक करायचं, शार्पन करायचं, असं याच्यासाठी त्यांचे हे येते 60 दिवस वापरले जातील. आणि ज्यांनी वर्षभर करायचा म्हणून थोडासा अभ्यास केला आहे पण फारसं सिरियसली काही घेतलेलं नाही आहे, त्यांच्यासाठी सुद्धा स्वतःला नेमकं करण्याचेच हे 60 दिवस आहेत. पण त्यांना नेमका अभ्यास करावा लागणार आहे, कारण आता सगळं काही करायला त्यांच्याकडे वेळ नसणार आहे. तर जे महत्त्वाचं आहे आणि जे यायलाच पाहिजे त्याला त्यांनी खूप जास्ती टोक करायची आवश्यकता आहे. आता सध्याचे दिवस म्हणजे प्रिलिमचे दिवस आहेत. काही शाळांच्या प्रिलिम झाल्या असतील, तर काही शाळांच्या म्हणजे बऱ्याचशा शाळांच्या तारखा निश्चित झालेल्या असतील आणि मुलं दणादण अभ्यासाला तुम्ही लागलेली असाल. पूर्वपरीक्षा म्हणजे खरं म्हणजे काय असतं, तर आपण आत्ता नक्की कुठे आहोत हे समजण्याची ती योग्य जागा असते. म्हणजे काही जणांना वाटतं की माझा भरपूर अभ्यास झाला आहे आणि मला खूप मार्क मिळणार आहेत, तर काही जणांना वाटतं अभ्यास केला असेल किंवा नसेल तरी वाटतं की नाही माझं नाहीच झालेलं, आता काही जमणारच नाही आहे किंवा खूपच कमी मार्क पडतील. तर या सगळ्यामध्ये आपण नक्की कुठे आहोत हे आपल्याला प्रश्नांची उत्तरं आपण कशी लिहिली आहेत याच्यावरनं कळत असतं आणि तो अंदाज आपल्याला आपली पूर्वपरीक्षा देत असते. आपल्याला किती येत आहे हे समजण्याचा प्रश्न हा सगळ्यात योग्य मार्ग असतो. त्यामुळे प्रश्नांच्याच माध्यमातून जायला हवं आता या 2 महिन्यांसाठी. तर लोकसत्ता यशस्वी भवामधून सुद्धा तुम्हाला मागची आत्ताची अशी ट्युटोरियल्स देता येतील आणि स्वतःला परफेक्ट करत जाता येईल. आता प्रश्नांमधून अभ्यास करताना तुम्हाला कुठेतरी जाणवलं की आपल्याला हे समजलं नाही आहे, हे पुन्हा समजायला हवं आहे, तर तुम्हाला लोकसत्ता यशस्वी भवाच्या ऑनलाईन ट्युटोरियल्समध्ये जाता येईल आणि मागची पुढची ट्युटोरियल्स तुम्हाला पाहता येतील. बऱ्याच मुलांची बरेचदा एक तक्रार माझ्याकडे नेहमी येते की 10वीचं वर्ष सुरू झाल्यापासून अगदी गल्लीतल्या कुठल्या तरी वॉचमनपासून ते शेजारच्या काकांपर्यंत प्रत्येकजण आम्हाला वा यंदा 10वी, अरे बापरे यंदा 10वी असं म्हणत असतो. आणि त्यांनी कधी कंटाळा येतो, कधी टेन्शन येतं, कधी कळत नाही काय करायचं ते, आणि एकूणच त्या सगळ्याचा थोड्यासा त्या कंटाळवाणेपणाचा परिणाम आमच्या अभ्यासावर होतो. पण मला असं वाटतं की आता ह्या सगळ्या विचारांच्या आपण पुढे आलेलं असायला पाहिजे आणि एकच विचार करायला हवा की मला जेव्हा ही परीक्षा संपेल आणि काहीतरी माझे मार्क माझ्या हातात येतील तेव्हा ते मार्कशीट बघून मला कसं वाटेल. कारण 10वीचं कसं आहे की 10वी हा आत्तापर्यंतच्या तुमच्या सगळ्या शैक्षणिक आयुष्याचा उंबरठा आहे. म्हणजे आता इथून पुढे तुम्ही नव्या जगामध्ये जाणार आहात. 10वीकडे की नाही आपण आत्मसन्मानाच्या भूमिकेमधून बघायला पाहिजे. म्हणजे असं की थोडासा मी अभ्यास केला आणि 10वीला मला पडले असते त्याच्यापेक्षा बरेच कमी मार्क पडले, तर ते मला आयुष्यभर खात राहणार आहे. त्याची खंत मला आयुष्यभर राहणार आहे की अरे रे मी अजून थोडा अभ्यास केला असता तर ह्या माझा पहिला जो आकडा आहे, म्हणजे याच्या पुढे जे तुम्ही शिकाल मार्क मिळवाल ते पुढे असतील, पण माझा पहिला जो आकडा आहे या नव्या जगातल्या प्रवेश करण्याचा तो खूप छान आहे आणि मला त्याचा अभिमान वाटतो, किंवा जेवढी माझी क्षमता मला वाटते तेवढेच ते मार्क आहेत, असं जर आपल्याला वाटलं तर आपल्याला ते खूप छान असणं आपल्याला पुढच्या सगळ्या शैक्षणिक आयुष्यात आपल्या सोबत राहतं. आणि जर ते कमी पडले तर 2-3 गोष्टी तर होतील की तुमचे आईवडील नाराज होतील, तुम्हाला पाहिजे त्या कॉलेजला ॲडमिशन मिळणार नाही, याही गोष्टी होतीलच. पण त्याहीपेक्षा खूप जास्ती वाईट होईल की अरे मी कमी पडलो ही जी खंत असते ती आपल्याला आयुष्यभर जोपासावी लागेल. ते डोळ्यासमोर आणायचं आणि मी कसा दिसलेला मला छान वाटेल, माझं मार्कशीट कसं दिसलेलं मला छान वाटेल याचा विचार करून कामाला म्हणजे अभ्यासाला सुरुवात करायची. मग तुम्हाला कुणाच्याकडूनही काही सल्ले किंवा असंच कर तसंच कर, एवढाच वेळ बस, हे सगळं ऐकण्याची गरज पडेल असं मला वाटत नाही. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो सिली मिस्टेक्सचा. लोकसत्ता यशस्वी भवाच्या गुरूंनी
अनेकदा सांगितलंय तुम्हाला की पेपरची शेवटची 10 मिनिटं ही अतिशय महत्त्वाची असतात आणि तेव्हा आपला पेपर आपण नीट तपासला पाहिजे. प्रत्यक्षात होतं काय की आपणच लिहिलेलं असतं, आत्ताच लिहिलेलं असतं आणि तो विषय असा आपल्या डोक्यात अगदी घट्ट असतो, त्यामुळे आपण अमुक गोष्ट लिहिली असं आपल्याला वाटत राहतं, बरोबर लिहिली असं वाटत राहतं आणि आपण चेक करताना पण त्याच मूडमध्ये ते सगळं चेक करतो. त्यामुळे चूक आपल्या नजरेला अशी खटकन दिसत नाही आणि मग असं वाटतं की मी खूप सगळं बरोबर लिहिलंय ना, आणि प्रत्यक्षात ते चुकलेलं असतं. ते आपल्याला रिझल्टच्या दिवशी कळतं. तर ह्याच्यासाठी काय करायला हवं की पेपर तपासताना म्हणजे शेवटच्या 10 मिनिटात जेव्हा आपण आपला पेपर तपासू तेव्हा शिक्षकांसारखी आपल्याला अशी खटकन चूक दिसली पाहिजे, तरच आपल्याला आपण खऱ्या अर्थाने पेपर तपासला असं म्हणता येईल. तर याच्यासाठी सुद्धा खूप नीट सराव करावा लागतो. आणि तो सराव कसा करायचा, तर जेव्हा जेव्हा तुम्ही पेपर्स द्याल कुठले ना कुठले लिहाल स्वतःसाठी, तेव्हा तपासताना डोळ्यासमोर एकतर तुमचे खूप कडक तपासणारे शिक्षक आणा की यांनी हे इथले मार्क कसे कापतील किंवा हे इथे किती मार्क देतील किंवा हे असा खाडाखोड झाली तर त्यांची तिथे काय कॉमेंट असेल, हे आठवत तुम्ही दुसऱ्याचा पेपर असल्यासारखा जर स्वतःचा पेपर तपासलात तर कदाचित आपल्याला हे जमू शकतं. त्रयस्थपणे आपला पेपर तपासणं आणि त्या आपल्या पहिल्या मानसिक याच्यातून बाहेर येणं हे जमू शकतं. दुसरं असंही करता येईल की तुमचा एखादा तुमच्याहून जास्त मार्क मिळवणारा एखादा मित्र किंवा तात्पुरता शत्रू ज्याला आपण म्हणतो तो असेल आणि त्याचा पेपर तुम्ही तपासताय असं जर तुम्ही डोळ्यासमोर आणून तो पेपर तपासलात स्वतःचाच, तर तुम्हाला खटाखट चुका दिसत राहतील. आणि ही प्रॅक्टिस झाली आत्ताच्या ह्या 2 महिन्यांमध्ये की तुम्हाला ऐन परीक्षेला सुद्धा मग ती शेवटची 10 मिनिटं खऱ्या अर्थाने जे चेकिंग म्हणतात ते करता येईल. मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलंच असेल की 10वीची परीक्षा म्हणजे काही बागुलबुवा नव्हे. सगळा मुद्दा येतो, अभ्यास हा तर एक मुद्दा आहेच, पण त्याहीपेक्षा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो आत्मविश्वास. आणि मी 100% आणि चांगलंच करीन याचा ध्यास. हे दोन्ही जमलं तर तुम्हाला, मला वाटतं, कोणीही थांबवू शकणार नाही. या पहिल्या पायरीवरच तुम्ही खूप पुढे गेलेले असाल. मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भवतर्फे आणि माझ्यातर्फे तुम्हाला या 60 दिवसांसाठी आणि पुढच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा.